नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पी कोड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे 50 महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ पाहूया. प्रश्न 1. ज्ञान या शब्दाचा प्रकार ओळखा. ज्ञान या शब्दाचा प्रकार ओळखा. याचं उत्तर काय? ऑप्शन सी नाम. उत्तर काय? ऑप्शन सी नाम एकदम बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा. तो शाळेत जातो यात तो कोणता शब्द प्रकार आहे? तो शाळेत जातो यात तो कोणता शब्द प्रकार आहे? उत्तर काय याचा? ऑप्शन बी सर्वनाम. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 3. सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन बी विशेषणमध्ये येतो. कारण की सुंदर हे काय दाखवतं? त्याचे विशेषण दाखवतात, विशेष गुण दाखवतात. पुढचा प्रश्न. हळू हा शब्द कोणता? हळू हा शब्द कोणता? याचं उत्तर काय? तर ऑप्शन बी क्रियाविशेषण. कारण हळू काय? हळू क्रिया आहे म्हणून ते क्रियाविशेषण झालं. प्रश्न क्रमांक 5. आणि हा शब्द प्रकार कोणता? आणि हा शब्द प्रकार कोणता? याचं उत्तर काय? ऑप्शन ए उभयान्वी अव्यय. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न. घरात या शब्दातील विभक्ती कोणती? घरात या शब्दातील विभक्ती कोणती? तर ऑप्शन सी सप्तमी विभक्ती. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न. रामाने मध्ये कोणती विभक्ती? रामाने मध्ये कोणती विभक्ती आहे? तर शेवटी काय लागलं? ने. मग कोणती विभक्ती असेल मित्रांनो? ऑप्शन ए तृतीय विभक्ती. पुढचा प्रश्न. मुलांना या शब्दातील विभक्ती ओळखा. मुलांना या शब्दातील विभक्ती कोणती आहे? या शब्दातील विभक्ती कोणती आहे? ऑप्शन बी चतुर्थी. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुस्तकाचे मध्ये कोणती विभक्ती आहे? पुस्तकाचे मध्ये कोणती विभक्ती आहे? तर ऑप्शन ए षष्टी विभक्ती. चाचीचे हे कशात येतं? षष्टी विभक्तीमध्ये. पुढचा प्रश्न. तो धावत आहे हे कोणते काळ आहे? तो धावत आहे हे कोणतं काळ आहे? ऑप्शन सी वर्तमान काळ. कारण की तो धावत आहे, धावून झालंय का? नाही, धावण्याचे चालू आहे म्हणून ते वर्तमान काळ आहे. गेला कोणता काळ आहे? गेला कोणता काळ आहे? तर ऑप्शन सी. उत्तर काय? नाही, ऑप्शन सी नाही, ऑप्शन बी बरोबर. ऑप्शन बी भूतकाळ झालं. गेला ते होऊन गेले म्हणून ऑप्शन बी एकदम बरोबर. जाईल कोणता काळ आहे मित्रांनो? तर ऑप्शन सी भविष्यकाळ. कारण जाईल ना, माहित नाही ना, भविष्य जाईल किंवा नाही जाणार, हे कोणता काळ झालं? तर भविष्यकाळ झाला. प्रश्न पुढचा. मोठा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय? मोठा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय? तर ऑप्शन ए मोठी. काय विचारलं? स्त्रीलिंगी रूप. हे प्रश्न वाचताना मित्रांनो पेपरमध्ये नीट वाचा की स्त्रीलिंगी विचारलंय की पुल्लिंगी विचारलंय की नपुंसकलिंगी विचारलंय. काही मित्र काय करतात, विद्यार्थी घाईघाईमध्ये चुकीचं उत्तर देऊन येतात. तर ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न. मुलगाचे अनेक वचन काय? मुलगाचे अनेक वचन काय आहे? तर ऑप्शन ए मुलगे. काय विचारलं? अनेक वचन विचारलं तर मुलगे. पुढचा प्रश्न. पाणी हे कोणते लिंग आहे? पाणी हे कोणते लिंग आहे? आणि मित्रांनो हा IMP प्रश्न आहे, हा पेपरला येतोच म्हणजे येतोच. पाणी हे कोणते लिंग आहे? ऑप्शन सी नपुंसकलिंगी आहे. पुढचा प्रश्न. खूप हा शब्द प्रकार कोणता? खूप हा शब्द प्रकार कोणता आहे? तर ऑप्शन सी क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न. त्यांनी कोणता शब्द प्रकार? त्यांनी हा कोणता शब्द प्रकार आहे? त्यांनी हा कोणता शब्द प्रकार आहे? तर ऑप्शन बी सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. पुढचा प्रश्न. आकाश हे कोणते नाम आहे? आकाश हे कोणते नाम आहे? ऑप्शन सी सामान्य नाम. पुढचा प्रश्न. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए भाववाचक नाम आहे प्रामाणिकपणा. पुढचा. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणते नाम आहे? शिवाजी महाराज हे कोणते नाम आहे? ऑप्शन सी व्यक्तिवाचक नाव. कारण ते एखाद्या व्यक्तीचं नाव आहे म्हणून व्यक्तिवाचक. पुढचा प्रश्न. जर तर हा शब्द प्रकार कोणता? जर तर हा शब्द प्रकार कोणता? तर ऑप्शन बी उभयान्वी अव्यय. कोणता? उभयान्वी अव्यय. प्रश्न क्रमांक 22. पण हा शब्द प्रकार कोणता? पण हा शब्द प्रकार कोणता? त्याचं उत्तर काय? ऑप्शन ए उभयान्वी अव्यय. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न. लवकर हा शब्द कोणता? लवकर हा शब्द कोणता? तर क्रियाविशेषण. कारण क्रिया घडते लवकर. पुढचा प्रश्न. ती सुंदर मुलगी आहे यात सुंदर कोणता शब्द प्रकार आहे?
ती सुंदर मुलगी आहे यात सुंदर कोणता शब्द प्रकार आहे? तर ऑप्शन बी विशेषण. एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, शाळेकडे या शब्दातील विभक्ती कोणती? शाळेकडे या शब्दातील विभक्ती कोणती? तर ऑप्शन डी चतुर्थी. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, रामापासून या शब्दातील विभक्ती कोणती? रामापासून या शब्दातील विभक्ती कोणती? ऑप्शन ए पंचमी. मित्रांनो, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जर विभक्ती ओळखायची असेल ना, तर प्रश्नाच्या शेवटी जो शब्द असतो ना, ऊन, हुंतून, चाचीचे, हे बघायचे. लगेच तुम्हाला कळेल की कोणती विभक्ती आहे. त्यासाठी तुम्हाला विभक्तीचा तक्ता पाठ पाहिजे. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विभक्तीचा तक्ता देऊन टाकेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. त्याच्याकडून मध्ये कोणती विभक्ती आहे? त्याच्याकडून. तुम्हाला बोलला ना, शेवटी शब्द बघायचा. त्याच्याकडून ही कोणती विभक्ती आहे? तर ऑप्शन सी पंचमी. पुढचा प्रश्न, घरामध्ये या शब्दातील विभक्ती कोणती? घरामध्ये या शब्दातील विभक्ती कोणती? तर ऑप्शन डी सप्तमी. पुढचा प्रश्न, तो अभ्यास करीत आहे हे कोणते काळ आहे? तो अभ्यास करीत आहे हे कोणते काळ आहे? तर ऑप्शन बी अपूर्ण वर्तमान काळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ती खेळत होती हा कोणता काळ आहे? ती खेळत होती हा कोणता काळ आहे? तर ऑप्शन ए अपूर्ण भूतकाळ. कारण ती खेळत होती, खेळून झालंय का? नाही. खेळणार का? नाही. अपूर्ण भूतकाळ आहे, म्हणजे ती खेळत होती. प्रश्न क्रमांक पुढचा, ते येतील हा कोणता काळ आहे? ते येतील हा कोणता काळ आहे? ऑप्शन सी भविष्यकाळ. पुढचा प्रश्न, जोरात हा शब्द प्रकार कोणता? जोरात हा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन बी क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, कोण हा शब्द प्रकार कोणता? कोण हा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन बी प्रश्नार्थक सर्वनाम. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, कोणीच हा शब्द प्रकार कोणता? कोणीच हा शब्द प्रकार कोणता? याचं उत्तर काय? ऑप्शन बी सर्वनाम. पुढचा प्रश्न, ताफा हे कोणते नाम आहे? ताफा हे कोणते नाम आहे? तर ऑप्शन डी समूहवाचक सर्वनाम. समूहवाचक नाम. ताफा हे कोणतं नाव आहे? तर समूहवाचक नाम. पुढचा प्रश्न, फुले हे कोणते वचन? फुले हे कोणते वचन आहे? तर ऑप्शन सी अनेक वचन. पुढचा प्रश्न, चांगला हा शब्द प्रकार कोणता? चांगला हा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन बी विशेषण. तो वाचतो यात वाचतो कोणता शब्द प्रकार आहे? तो वाचतो यात तो वाचतो यात वाचतो कोणता शब्द प्रकार आहे? तर ऑप्शन सी क्रियापद. पुढचा प्रश्न, धावणे हे कोणते रूप आहे? धावणे हे कोणते रूप आहे? तर क्रियानाम आहे. कोणते रूप आहे? तर क्रियानाम. पुढचा, अतिशय हा शब्द प्रकार कोणता? अतिशय हा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन बी क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, कारण हा शब्द प्रकार कोणता? कारण हा शब्द प्रकार कोणता? तर ऑप्शन ए उभयनवी अव्यय. पुढचा प्रश्न, आणखी हा शब्द प्रकार कोणता? आणखी हा शब्द प्रकार कोणता? तर ऑप्शन बी क्रियाविशेषण आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, प्रत्येक हा शब्द प्रकार कोणता? प्रत्येक हा शब्द प्रकार कोणता? तर ऑप्शन बी विशेषण. पुढचा प्रश्न, स्वतः हा शब्द प्रकार कोणता? स्वतः हा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन बी सर्वनाम. पुढचा प्रश्न, घर हे कोणते लिंग आहे? घर हे कोणते लिंग आहे? तर ऑप्शन सी नपुंसकलिंगी. पुढचा प्रश्न, आई हे कोणते लिंग आहे? आई हे कोणते लिंग आहे? तर ऑप्शन बी स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न, मित्र हे कोणते लिंग आहे? मित्र हे कोणते लिंग आहे? तर ऑप्शन ए पुल्लिंग आहे. पुढचा प्रश्न, 10 हा शब्द प्रकार कोणता? 10 हा शब्द प्रकार कोणता? ऑप्शन ए संख्यावाचक विशेषण. हा सोपा प्रश्न होता, कारण की 10 याच्यावरून कळतं की संख्यावाचक विशेषण आहे. पुढचा प्रश्न, शांतता हे कोणते नाम आहे? शांतता हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए भाववाचक नाम. आणि शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न 50, भारत हे कोणते नाम आहे? भारत हे कोणते नाम आहे? तर व्यक्तिवाचक नाम आहे. काय आहे? तर व्यक्तिवाचक. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं मराठी व्याकरणाचे 50 महत्त्वपूर्ण प्रश्न, जे भरतीला हेच येतात, फक्त शब्द इकडचे तिकडे फिरवलेले असतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.